नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शिवाजीराव यशवंतराव गाजरे यांची कलिंगड शेती सध्या मोठ्या चर्चेमध्ये आलेली आहे। त्यांची मुलं रामदास गाजरे आणि गोरख गाजरे यांना या भागामध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाते। त्यांनी यावर्षी 2 एकर क्षेत्रामध्ये कलिंगड लागवड केलेली आहे। त्यांनी त्यामधून 45 टन एवढे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे। त्यामधून त्यांना 20 ते 25 रुपये प्रति किलोचा बाजारभाव मिळाला असता, परंतु सध्या युद्ध चालू असल्याने त्यांना केवळ 8 रुपये किलो एवढाच बाजारभाव मिळत आहे। यामुळे शेतकरी शिवाजीराव गाजरे यांनी आमचे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर नानासाहेब भोळे यांच्याशी बोलताना खंत व्यक्त केली आहे। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्याच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना केल्यास शेतीमालाचे असे बेभाव होणार नाहीत, असेही ते म्हणाले। नाशिक जिल्ह्यातील राजोळे येथील नामांकित कलिंगड व्यापारी राहुल डोमसे आरडी फ्रूट यांनी या कलिंगडाची पाहणी करून या शेतकऱ्याने उत्तम प्रतीचे कलिंगड उत्पादित केले असल्याचे सांगितले। युद्धाची समस्या नसती तर या शेतकऱ्याला प्रति किलो 20 ते 25 रुपये किलोचा भाव मिळाला असता, असेही ते म्हणाले। शिवाजी गाजरे व त्यांच्या मुलांनी शेतीच्या माध्यमातून दरवर्षी चांगले उत्पादन घेऊन आलिशान असा बंगलाही बांधलेला आहे। त्यामुळे ते या भागामध्ये नेहमीच चर्चेमध्ये असतात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र। न्यूज 1 महाराष्ट्र।